नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, बिग ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही की 2016च्या कट ऑफपेक्षा 2025चा कट ऑफ कमी जाणार आहे। त्याच्याविषयी अगदी तुम्हाला मी या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही अगदी याच्याविषयी पूर्णपणे कल्पना येईल की 2016मध्ये किती कट ऑफ गेला होता, तर त्यापेक्षा 2025मध्ये कट ऑफ कमी जाणार आहे। तर त्याची कारणंही तुम्हाला मी इथे सांगणार आहे। तर नीट 2025ची जी परीक्षा आपली 4 मेला झाली आहे आणि त्याकडून स्टुडंटकडनं आम्ही फीडबॅक घेतलेला आहे। तर त्याचबरोबर वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस ज्या काय आहेत त्यांच्याकडून आम्ही फीडबॅक घेतलेला आहे। तर असं स्टुडंटकडून आम्हाला चौकशी केल्यानंतर कळालं आहे की पेपर हा खूप अवघड होता, अत्यंत कठीण होता। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चर्चाही सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कट ऑफ कसा राहील, काय राहील यावर चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर तुमचा पेपर पॅटर्न कसा होता, पेपरची लेवल कशी होती आणि कट ऑफ कमी होण्याची कारणं काय असतात त्याबद्दल अगदी सविस्तर सांगणार आहे। तर 2016चा जो पेपर झालेला होता तर तो अत्यंत आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये सर्वात कठीण पेपर असा होता आणि त्यावेळेचा जो कट ऑफ होता तो अत्यंत कमी आलेला होता। परंतु आता ह्यावर्षी आम्ही फीडबॅक घेतल्यानंतर जे स्टुडंटला मॉक टेस्टवरून जे काही विद्यार्थी 710 किंवा 700 मार्कवाले विद्यार्थी जे मार्क घेत होते मॉक टेस्टमध्ये, तर त्या स्टुडंटला फिजिक्समध्ये 15 क्वेश्चनच फक्त अटेम्प्ट्स करता आले। म्हणजे जेवढे टॅलेंटेड मुलं असतानासुद्धा 700-710 मार्क ज्या विद्यार्थ्याला मॉक टेस्टमध्ये पडत होते त्या विद्यार्थ्यांनासुद्धा फिजिक्सच्या पेपरमध्ये फक्त 15 ते 16 क्वेश्चन्स अटेम्प्ट करता आलेले होते। जे विद्यार्थी टॉपर आहेत त्यांची ही अवस्था होती, तर इतरांची कशी असेल। आणि जे टीचर आहेत त्यांना पण हा पेपर अगदी सोडवण्यासाठी 3 तास पुरत नव्हते असं आपण एकंदरीमध्ये आपण ऐकलेलं आहे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये। आणि पेपर पॅटर्नची लेवल फार डिफिकल्टी लेवल अत्यंत हार्ड होती। अशा पद्धतीने जर कट ऑफ हा अत्यंत कमी जाऊ शकणार आहे। त्याप्रमाणे 2016चा कट ऑफ काय होता ते मी अगदी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर 2016मध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 468 वरती विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं होतं MBBSचं। आणि त्यानंतर OBCच्या विद्यार्थ्यांना 465ला विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती। SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 352ला विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 330ला सीट अलाउड झालेली होती 2016मध्ये। तर अशा पद्धतीने कट ऑफ होता। तर आणि त्यावर्षी 2016मध्ये जवळजवळ 6,67,000 स्टुडंटने एक्झाम दिलेली होती। तर आता 2025मध्ये जवळजवळ 20 लाख प्लस विद्यार्थी स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे। परंतु पेपरची जी लेवल आहे ती 2016पेक्षाही जास्त प्रमाणात टफ आणि लेंदी असल्यामुळे हा कट ऑफ 2016पेक्षाही कमी जाऊ शकतो अशी चर्चा आपण ऐकत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कट ऑफ 100% अगदी कमी जाणार आहे आणि जवळजवळ 100 ते 120 मार्कांनी नक्कीच कमी होणार आहे, त्यात काही शंका नाही। त्यामुळे पेपर लेवल ही खूप टफ असल्यामुळे कोणत्याही कॅटेगरीमध्ये किती स्टुडंटची संख्या आहे आणि त्या स्टुडंटच्या संख्येनुसार त्यांचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये कितवा नंबर येतो आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये किती येतो त्यानुसार या सर्व गोष्टी ठरणार आहेत। पण एक निश्चितच आहे विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हा फार कमी जाणार आहे। त्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे। पण मी सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो, काहीच तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा पॅनिक होऊ नका। अगदी तुम्हाला जर मार्क थोडेसे कमी येत असेल तरीसुद्धा तुम्हाला अगदी मेडिकलला ॲडमिशन मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे। त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।